नमस्कार, मी वैभव तत्ववादी आणि ही प्रार्थना बेरे. हे काय केलंय? पाऊच पाऊच. ते घाण दिसतंय. लोक असं ऑपरेशन करून पाऊच करून घेतात, यु नो. माझं नॅचरल आहे. हे बघ, मला एक मुद्दा कळत नाही, मुली का पाऊट करतात? म्हणजे ना, ते फोटोमध्ये सगळं 3D इफेक्ट वाटतो त्याच्यामुळे, माहिती आहे? बरं, आपण हे सगळं करायला आलोय. नाही, ओके. मग आपण स्वागत करूया. येस. हाय, हॅलो, नमस्कार. अखंड महाराष्ट्राला अखंड प्रणाम. स्वागत आहे तुमचं भन्नाट डान्सिंगच्या सन्नाट कार्यक्रमात. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या जजेसचं. क्या बात है वैभव, प्रार्थना. सिद्धू, व्हॉट्सअप आदित्य सर, व्हॉट्सअप फुलवा, हे व्हॉट्सअप वैभव, व्हॉट्सअप प्रार्थना. लग्न अख्खं बोल. लग्न, व्हॉट्सअप लग्न. ओके, सो आता सुरुवात करूया कार्यक्रमाला. हाय, हॅलो, ते नमस्कार. झालंय. झालंय? हो. हो, मग तुमचं स्वागत आहे. ते पण झालंय. हे पण झालंय. हा. जजेसचं स्वागत करूया. तर जजेसचं स्वागत. सुरत तेही झालंय. हे पण झालंय. या. काय तुम्ही सगळंच करून टाकलं? नाही, बेसिकली हे फ्रेश अँकर मिळालेत आजच्या फ्रेश शोला. मग आम्हाला खूप फ्रेश वाटतंय आणि असं वाटतंय मला की आता झी युवानी तुला VRS दिलेली आहे, त्यामुळे तू घरी जा आणि झी युवा लाव आणि हा कार्यक्रम बघ आता. नाही, सुरत, सॉरी. आम्हाला दोघांनाही तुझं अँकरिंग खूप आवडतं. नाही, म्हणजे खरं हा जॉब तूच खूप छान करतोस. तुलाच करेक्ट वाचता येतं. एकदा जोरदार टाळ्या सुरतसाठी. मुलाहिजा होशियार, रायगड है रानी, एक्सप्रेशन है महाराष्ट्र, महारानी है पेड़ आ रही है. गुरुमा आशीर्वाद असावा. तुम्ही दरवेळी एवढी एक्सप्रेशन देता की तुमचा डान्स किती मस्त झालाय हे सांगायला आम्हाला एक्सप्रेशन कमी पडतात. एकदा जोरदार टाळ्या स्नेहासाठी. थँक्यू. आता जजेसना विचारूया, काय कसा वाटला परफॉर्मन्स? प्रार्थना, तुला याचं वय काय वाटतंय? 15-16. 12. हाईट, एक्सप्रेशन्स. 12 वर्षाची आहेस तू. 12,000 एक्सप्रेशन. 12,000 एक्सप्रेशन्स. हो, 11 पूर्ण झालेत. 12. 11 पूर्ण. ओके, आणि अजून 12. एवढ्या लहान वयात एवढं आउटस्टँडिंग टॅलेंट. मला एवढंच वाटतंय, तुझी स्ट्रेंथ आहे ना
ही लावणी जरी असली ना तरी तू कमालीची परफॉर्मर आहेस. सो तुला ना असं लावणीतच अडकून बसायची गरज मला वाटत नाही की तुझी आहे, कारण तू परफॉर्मर आणि डान्सर म्हणून खूप कमाल आहेस. सो ऑल द बेस्ट टू यू आणि बघूया काय होतंय पुढे. स्नेहा, तू आयटम नंबरवर आज एक लावणी परफॉर्म करायचा प्रयत्न केलास. तू अत्यंत एक्सप्रेसिव्ह आहेस किंवा तू ज्या मुवमेंट्स करतेस ना त्या खूप परफेक्शनने करतेस. स्नेहा, मागच्या वेळी तू लावणी केली होतीस, त्याच्यानंतर तू मुजरा केला होतास, तर तुझे एक्सप्रेशन, तुझी स्ट्रेंथ मला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. सो यावेळी मला असं वाटलं की मला अजून काहीतरी वेगळं बघायचं आहे. ते थोडंसं मला कुठेतरी मिसिंग वाटलं. अदरवाईज तू जे काही केलंस ते फार सुंदर केलंस आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. आज आपल्याकडे प्रार्थनाताई आणि वैभव दादा आलेत. त्यांना विचार, तुम्हाला कसा वाटला माझा परफॉर्मन्स? तुम्हाला कसा वाटला माझा परफॉर्मन्स? मला खूप खरंच मनापासून आवडला तुझा परफॉर्मन्स. आणि एक चांगला डान्सर असतो जो चांगला डान्स करतो, सगळे बीटवर असतात त्याचे मुवमेंट्स, आणि एक असतो परफॉर्मर जो स्टेज काबीज करतो. तू परफॉर्मर आहेस, यू ओन द स्टेज. खूप खूप मजा आली तुझा डान्स बघताना. वा, खरंच म्हणजे मी माझ्या अख्ख्या फिल्ममध्ये जेवढे एक्सप्रेशन्स येते ना ते तू इथे 3 मिनिटाच्या गाण्यावर एक्सप्रेशन्स दिले तू. म्हणजे आता प्रार्थना वा. खूप छान. थँक्यू थँक्यू प्रार्थना. सो स्नेहा, आता जजेसना विचारूया. जजेस, तुमचा फायनल रिझल्ट काय आहे? स्नेहा भन्नाट 12 मध्ये जाणार आहे की नाही जाणार आहे? तुझा आजचा परफॉर्मन्स ऑनेस्टली आम्हाला तिघांना, मी तिघांच्या वतीने बोलेन, मला ओके वाटला. म्हणजे तू आधी जे काही केलं होतंस त्याच्यापेक्षा मला वेगळं काही बघायला मिळालं असं मला वाटलं नाही. सो माझ्यासाठी और आमच्या तिघांकडनं हा तुझा इकडचा या मंचावरचा शेवटचा परफॉर्मन्स आहे. तुला इकडनं आम्ही कोणीच असं खाली हाताने जाऊन देणार नाहीये. तुला एक छान सन्मानपत्र डान्स महाराष्ट्र डान्स आणि झी युवाकडनं मिळणार आहे, ते मी तुला द्यायला येते. आजकाल क्रेझीनेस म्हणजे वेडे चाळे अशी व्याख्या होऊ लागली. पण आता जो ग्रुप इथे परफॉर्म करायला येतोय त्यांनी सांगितलंय क्रेझीनेस, क्रेझीपणा म्हणजे नेमकं काय. त्यांची डान्स स्टाईल युनिक आहे, ग्रुप युनिक आहे आणि सगळेच्या सगळे क्रेझी आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वापीच्या क्रेझी डान्स क्रूचं. आम्ही शेतकऱ्यांची पोरं आणि आम्ही तुझ्याकडे एकच मागणं मागतो, परमेश्वरा तेवढं मदतीचं बघा. मागल्या वर्षी भुकेपायी माझी माय गेली, दुष्काळात नंतर पानं सुकून एकली गाय सुद्धा गेली. म्हणून म्हणतो परमेश्वरा तेवढं मदतीचं बघा. प्रेम तुझं माझ्यावरच कार असं वाटलं, ह्या प्रेमाच्या भक्तीला तू कशामध्ये मापलं. फुल सांग तरी कृपा तुझी माझ्यावरी, तरी पण आभाळ फाटलं फाटलं फाटलं, आभाळ फाटलं फाटलं फाटलं. असं वाटतंय तुम्ही सुद्धा दिली पाठ आणि निसर्गाने दिली आहे दगा. म्हणून म्हणतो परमेश्वरा तेवढं मदतीचं बघा. दिस राती फक्त देवा तुझाच इच्छार, मनी भाव भक्ती तुझी तुझाच आधार. दिस राती फक्त देवा तुझाच इच्छार, मनी भाव भक्ती तुझी तुझाच आधार. ये गळी ही स्वप्न देवा ताराशी धावता, आवड्या या भक्ताला तू तारणाई पावता. आभाळ फाटलं फाटलं फाटलं, आभाळ फाटलं फाटलं फाटलं, आभाळ फाटलं फाटलं फाटलं, आभाळ फाटलं फाटलं फाटलं. कृषीप्रधान देश आपला आणि शेतकरी त्याचा राजा असल्या सगळ्या वाक्यांची
फक्त पुस्तकातच मजा. कोणी नाही सोयरा आमचा आणि कोणी नाही सगा. म्हणून म्हणतो परमेश्वरा तेवढं मदतीचं बघा. मला असं वाटतं या मंचावर एवढा प्रभावी आणि अंतर्मुख करणारा हा पहिला परफॉर्मन्स असेल. महाराष्ट्राचा दुष्काळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण. मला माहित नाही ते कधी सुटेल, पण तोपर्यंत त्या शेतकऱ्याची, त्या बळीराजाची वेदना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं फार महत्वाचं आहे. आणि आज क्रेझी डान्स ग्रुप तुम्ही तुमच्या या अप्रतिम परफॉर्मन्स मधनं ती वेदना अगदी आमच्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक आहे. एकदा क्रेझी डान्स ग्रुपसाठी जोरदार टाळ्या. शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे आता ह्याच्यावर खूपदा बघितले गेलेले आहेत, ऍक्ट खूप झालेलं आहे, पण तरीही मला तुमचा आजचा ऍक्ट खूप आवडला. कारण त्यातले डायलॉग्स म्हणा किंवा त्यातलं जे गाणं हे सगळं इतकं करेक्ट बसलं होतं की हा ऍक्ट बघताना फार छान वाटलं. पण पुन्हा मी असं म्हणेन की हा ऍक्ट करताना जेव्हा तुम्ही कंटेम्पररी फॉर्म पकडताय तो मोर ऑन द बॉडी पॉस्चर्स थोडं अजून लक्ष द्या. कारण तुम्हाला ह्याच्या पुढे असे ऍक्ट करत न्यायचे आहेत. मग तोचपणा टाळायला अजून तुमच्यातली फ्लेक्झिबिलिटी मला वाढलेली बघायला अजून आवडेल जर तुम्ही पुढे गेलात तर. पण मला तुमचा ऍक्ट खूप आवडला. गाईज कीप इट अप. फार सुंदर ऍक्ट केला. थँक्यू मॅम. तुमच्या प्रत्येक ॲक्टमध्ये ना तुम्ही मराठी माती, आपल्या महाराष्ट्रातली माती आणता. तुम्ही मातीशी जोडले गेलेले सगळे कलाकार आहात आणि ह्या मंचावर तुम्ही अशा पद्धतीने परफॉर्मन्स करता, याचं मला खरंच कौतुक आहे. आज तुम्ही शेतकऱ्यांची एक वेगळी आर्त भावना, त्याची एक वेगळी मागणी किंवा आमच्याकडे लक्ष असू द्या, ज्या पद्धतीने तुम्ही ती आर्तता मांडली आहे ती मला इथे बसून सुद्धा मला ते भावत होतं. मला महाराष्ट्राचा शेतकरी नाचतोय हे फील होत होतं. अशा पद्धतीच्या परफॉर्मन्सला मी कमी वेळा बोलतो, पण आता मला हे बोलावं लागतंय की तुम्ही कमाल नाचलात मित्रांनो. सो जजेस, काय आहे तुमचा फायनल निर्णय? फायनल निर्णय तुम्हाला सांगणं थोडं अवघड आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. टॉप 12 निवडायचे आहेत आणि खूप कट टू कट खूप क्लोज परफॉर्मन्सेस चालले, पण आम्हाला काही खूप चांगल्या डान्सेसलाही न्याय तेवढाच द्यायचा आहे ज्यांनी इतरांनी केला. तर आपण निर्णय नंतर ऐकू. हां, तर तुम्ही थांबा. वेळ आली की तुम्हाला करेक्ट निर्णय आम्ही सांगूच. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. DMDच्या मंचावर एक असा ग्रुप आलाय ज्यांना डान्ससाठी गाण्यांची गरजच पडत नाही. त्यामुळेच ते सगळे संगीतकार प्रचंड चिडलेत. पण त्यांचा हा राग पुढचा परफॉर्मन्स बघून नक्की पळून जाईल, कारण आता एक फील गुड परफॉर्मन्स इथे होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ठाण्याच्या फील डान्स क्रूचं. शिवम, काय झालं? असं तू अचानक का बोलवलंस? शिवम, काय झालंय? टेन्शन? नो नो नो, नो टेन्शन. सेलिब्रेशन. कम 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 कम. शॅम्पेन. सेलिब्रेशन माणसाच्या हातात नाही, डोळ्यात दिसत. काय झालं? आज शिवम सारंगनी, दी शिवम सारंगनी एका मुलीला प्रपोज केलं. टाक 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 टाक. You mean to say तू नंदिनीला काय म्हणाली ती? एनी गेसेस? तिनं तुला नको गेस करूस, कारण आपला अंदाज चुकला ना की खूप त्रास होतो. चला, एवढा श्रीमंत माणूस आहे मी. इतके बंगले आहेत, गाड्या आहे, इतका पैसा आहे. साधं प्रेमात पडणं नाही अफोर्ड करू शकत. अगं तू नको नर्वस होऊ. हे बघ, काही फरक पडत नाही. मी तुला सांगतो, मी तिकडनं बाहेर पडलो ना, लगेच रोझी, सुझी, वनिला, अमिगो सगळ्यांना फोन केला.
उद्यापासून बॅक टू गर्लफ्रेंड, बॅक टू लाईफ, बिकॉज शिवम सारंग रॉक्स. आणि त्याची सुरुवात आज आत्ता इथे, आणि त्यासाठी चेहरा ओला केल्यावर डोळ्यातलं पाणी लपतं असं वाटतं का तुला? कठीण आहे यार, नंदिनी शिवाय कठीण. तुम्हाला एक मजा सांगू, जेव्हा तुमचा परफॉर्मन्स चालला होता ना, तेव्हा इथे ऍक्च्युली 6 जण परफॉर्म करत होते. 6वी परफॉर्मर तिथे बसली होती. जेव्हा तुमचा परफॉर्मन्स संपला तेव्हा प्रार्थनाचा चेहरा असा होता. ट्रस्ट मी, म्हणजे मला माझेच डायलॉग्स आणि त्या डायलॉग्सवर मला असं वाटतं मी जेवढं चांगलं एक्सप्रेस नाही करू शकले तेवढं त्यांनी छान डान्स करून दाखवलं यार. खूप छान, खूप छान. म्हणजे माझी पहिली फिल्म आणि खूप इमोशनल व्हायला आलं, कारण फर्स्ट डेला फर्स्ट सीन रात्री केला होता हा, आणि मी इतकी घाबरले होते स्वप्नील समोर हा सीन करायच्या आधी, कारण तो दी स्वप्नील जोशी आणि मला असं वाटतं बापरे मी काय करीन. पण खरंच मला ते सगळे क्षण माझ्या डोळ्यासमोर आले. वंडरफुल, खूप छान केलं, मला खूप मजा आली. वैभव, तुला कसा वाटला यांचा परफॉर्मन्स? मी पहिल्यांदा असा परफॉर्मन्स पाहिला, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे आतापर्यंत मी अशा धाटणीचा परफॉर्मन्स पाहिलेला नव्हता. म्हणजे आउटस्टँडिंग, आणि जेन्युइनली आय डू नॉट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस व्हॉट आय एम फीलिंग राईट नाउ. फॅब्युलस गाईज, फॅब्युलस. लॉंग वे टू गो. वा वा वा. आदित्य सर, तुम्ही जेव्हा सुरू केलात परफॉर्मन्स तेव्हा मी पहिला इमिजिएटली फुलवाला हे म्हटलं होतं की या मुलांमध्ये काहीतरी पॉलिश्ड होऊन आल्याचा फील येतोय आता, आणि तुम्ही अशाच काहीतरी इंटरेस्टिंग डायलॉग्स घेऊन परत पुढे याल ह्याची मी अपेक्षा ठेवतो. सो मला तुमचा आजचा परफॉर्मन्स खूप आवडला. थँक्यू सर. ऑल द बेस्ट गाईज. मी सध्या 50-50 मध्ये आहे, कारण मला तुमची सुरुवात ठीक वाटली, मध्ये थोडंसं मला गडबड वाटली. एंड परत सोपा वाटला जो तुम्ही लँडिंग केलं. कठीण आहे यार, नंदिनी शिवाय कठीण. हे फील जे आहे ना, जे फील करताय ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फील करतोय. जोपर्यंत तुम्ही हे फील करत राहाल तुमचा डान्स असाच अमर होत राहील. थँक्यू सर. गॉड ब्लेस यू, ऑल द बेस्ट. फील डान्स क्रू, आता बघूया तुम्ही भन्नाट 12 मध्ये जाणार आहात की नाही. आदित्य सर, वन्स अगेन. फुलवा ताई, तुमचा ग्रुप खूप वेगळा आहे, त्यामुळे पुढे अजून छान परफॉर्मन्स बघायला मला आवडतील. त्यासाठी हा बसला. नाही, स्पर्धा खूप टफ आहे, त्यामुळे माझ्याकडून नाही आहे. सो थँक्यू, आणि पुढच्या वेळेला नक्की या आणि आपण नक्की हे करू. पण ऑल दी बेस्ट. तुमच्याकडे काहीतरी वेगळा विचार आहे. ओके, बाय बाय, टेक केअर. बाय. एक मिनिट. प्रार्थना, मी काय म्हणत होतो, हे सगळं चालू राहील. या रविवारी फ्री आहे मी, फक्त मला वेळ कळव. एखादी छानशी चहाची टपरी बघ. एक मिनिट. आवाज काय आला तुझा? बघा, आवाज एक आला. मिनिट. डायरेक्ट मला दिलंस. कोण आहेस तू? आर्यन. आर्यन, एक प्रार्थनासाठी डायलॉग होऊन जाते. डायलॉग बोल. कुछ कुछ होता है प्रार्थना, तुम नहीं समझो. आपके हसीन पैर जमीन पर मत रखिए, वरना मेरे हो जाएंगे. तुला काय करू मी? चावू?
जाऊ. मला अजून एक डायलॉग येत. हा अजून एक डायलॉग थांबा थांबा. एक बार जो मैंने कन्विंस कर ली उसके बाद तो मैं खुद की भी नहीं सुनता. वय काय तुझं? 3 वर्षाचा आहे 3. आणि 3दा आलाय आणि 3 मुलींबरोबर माझं जमत असताना वा सुरत वा वा वा. 3 वर्षाची याची कारकीर्द आहे. नेक्स्ट फिल्म पासून माझा हिरो फक्त हा असणार. आर्यन आर्यन आर्यन. मुली पळवून नेतो, चित्रपट पळवून नेतो. मला सांग हे दुसरं काय पळवून आणलंयस? हे काय आहे तुझ्या हातात? हे काय आहे? हे पण तुमच्यासाठी. हे पण माझ्यासाठी. वा वा वा. किस केलीस? माझं फ्लाइंग किस नको देऊ. जसं ते किस नाही. त्याचा चेहरा बघ, सुरतचा चेहरा बघ. मला वाटतं प्रार्थना तू जर कमिटच केलंयस की पुढचा सिनेमा तू त्याबरोबर करणार आहेस तर मग त्या सिनेमात एक लव्ह Yes, सॉन्ग असेल, yes. लव्ह सॉन्ग मध्ये कोरिओग्राफी असेल तर आपण थोडासा इथे झलक बघूया की चल सुरत काही नाही तर कोरिओग्राफी तरी करू. हा अरे बोल 16 मार्च पासून 16 मार्चपासून नवीन सिनेमा येतोय. नवीन सिनेमा सिनेमा येतोय. येतोय. व्हॉट्सअप लग्न. व्हॉट्सअप लग्न लग्न नक्की बघा. नक्की बघा बघा. या बा. अरे तुला मस्त चॉकलेट्स खायचे आहेत का? लवकर इकडे धावत धावत ये. एवढा छान जा ना, पळत पळत जा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याच्या युवा डान्सिंग रोबोटचं, अर्थात विवेक कांबळेचं. काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा हुईला भार ज्वानीच्या या मळ्यामंदी विरतीच पाणी बघायला कवतिक आलं नाही कुणी मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही अगरानी माझ्या मळ्यामंदी उसशील काय परी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा लिंबावानी कांती तुझी पिठावानी होट टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळ जात मंडई तू मांडशील काय राणी माझ्या मळ्यामंदी उसशील काय जजेस, कसा वाटला तुम्हाला परफॉर्मन्स? पहिल्यांदा विवेक मी शेती करणारा रोबोट पाहिलाय असा. हे गाणं शेतातलं आहे. एकदम तू एक रोबोटिक्स त्याच्यावर आणलंस आणि तू रोबोटिक्स उत्तमच करतोस. देर इज नो डाऊट की तू रोबोटिक्स करत करत इथपर्यंत आलायस. आत्ता मला त्यात तुझ्या कोरिओग्राफीत तू काही 4 गोष्टीशी ऍड केल्यास ज्यातनं ती या सॉंगच्या लिरिक्सला करेक्ट जाणारी वाटली.
तुझा ओव्हरऑल एक प्रेझेन्स, तुझा हा रंग बॉडीवरचा बॉडी पेंट खरं हे तुझं एक वैशिष्ट्य आहे. मला वाटतं तू मला खरोखर बाहेर भेटलास नॉर्मल कपड्यात तर कधीच ओळखणार नाही मी तुला. आय होप महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी तुला ओळखावा की या रंगामागचा, या सिल्वरच्या मागचा खरा विवेक कोण आहे, कारण प्रचंड टॅलेंटेड आहेस तू. ऑल द बेस्ट विवेक. थँक्यू सर. फुलवाताई, विवेक, पॉपिंग ही तुझी स्ट्रेंथ आहे आणि तू त्याच्या जोरावर आत्तापर्यंत ह्या बेस्ट 20 पर्यंत आलायस. पण मला हे नक्की जाणवलं की कुठेतरी कोरिओग्राफीला लिमिटेशन झाल्या. कोरिओग्राफी किंवा मुवमेंट्स वाईज ना एक तेच बघितल्याचा फील आला आणि मला वाटतं हे तुला कुठेतरी ब्रेक करायला लागेल जर तू एकच फॉर्म परफॉर्म करत असशील तर. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. सिद्धू दादा, आज कोण आलंय का तुझ्या घरचं? पप्पा आलेच. पप्पा आले? बोलो ना. पप्पा. क्या बात. या. नमस्कार काका, काय नाव तुमचं? प्रमोद कांबळे. काय जेव्हा त्याला पाहिलं तुम्ही DMDच्या मंचावर, जेव्हा टेलिव्हिजनवर बघितलं तेव्हा काय रिॲक्शन लोकांच्या, आम्हाला सांगा जरा. आणि त्याचा एक शब्द होता की मी एकदा तरी टीव्हीवर दिसेल तुम्हाला पण तुम्हाला घेऊन जाईल. 3दा दिसलास तू, 3दा. मला मम्मी पप्पांना खूप थँक्यू म्हणून वाटते कारण की आज मी जे काय माझ्यासाठी खूप केलं त्यांनी, त्याच्यामुळे मला त्यांना हॅपी लाईफ द्यायची इथून पुढं बस. विवेक, इथे जे आणलंय ना तुझ्या आईबाबांना तू, ही खूप मोठी गोष्ट आहे. ट्रस्ट मी, आय कॅन. आय एम सेईंग दिस बिकॉज मी पण एका छोट्याशा तर नाही म्हणता येणार पण एका गुजरातच्या बडोद्यासारख्या एका शहरातनं आली आणि एक्सपेक्ट केलं नव्हतं की कधी या लेवलवर पोचेन आणि आईबाबांना कधी अशा स्टेजवर घेऊन येईन. आणि आज मला ॲक्च्युली असं वाटलं की हे किती महत्त्वाचं असतं. सो तू इथपर्यंत आणलंय ना, त्याच्यात तो आईबाबांना सगळं सुख दिलंयस आणि तू नक्कीच खूप पुढे येशील, खूप 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 पुढे येशील. असंच आईबाबांचं लक्ष ठेवत आणि त्यांची सेवा करत. आणि डान्स, महाराष्ट्र डान्स हा मंच खूप मोठा आहे आणि ह्या मंचाला इथपर्यंत पोचणं हेच खूप मोठी गोष्ट आहे रे. सो झी युवाचे ॲक्च्युली मी म्हणजे मला असं वाटलं की इतकं छान टॅलेंट महाराष्ट्रभरातून येतं आहे आणि ते इथपर्यंत पोचतंय ह्याच्यासाठी मी झी युवाचे थँक्स मानते आणि खरंच मला खूप मजा आली आज आणि इमोशनल झाले मी. थँक्यू. प्रार्थना, मग मी तुला एक रिक्वेस्ट करतो हां, की या मंचावरून आम्ही भेट देतो की ती तुझ्या हस्ते द्यावी. प्लीज ये तू. शुअर. महाराष्ट्राला लाभलेलं एक वरदान म्हणजे आपलं कोकण. तिथल्या मातीतली सकस लोककला जपणारा एक ग्रुप इथे आला. त्यांनी सादर केलेलं पालखी नृत्य, डांगी नृत्य, त्यातून त्यांनी आपलं भरपूर मनोरंजन केलं, उत्तम डान्स केले आणि या मंचाला एका जत्रेचं, एका उत्सवाचं स्वरूप दिलं. तर टाळ्यांनी स्वागत करूया चिपळूणच्या मातीतून महाराष्ट्राच्या महामंचावर आलेल्या YK ग्रुपचं. सविनय सादर करत आहोत राजस्थान मधील चिरमी नृत्य. केसरिया बालमही आओ सा पधारो मारे दे. चूड़ी आले
YK ग्रुप, अरे मित्र सा, मैत्रिणी सा, इथे येवो सा, धमाल धमाल डान्स करो सा आणि टाळ्या मिळवो सा. हा? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सा. अच्छा तू उंटावर आहेस का? नाही आता उतरतो ना उंटावर. अच्छा ते हा आता उतरतो उंटावर ना. सिद्धू दादा कसा सा वाटला सा परफॉर्मन्स सा? चांगला सा की कसा? वरचा सा. वरचा सा. नाही मला सांगा तुमच्या ग्रुपमध्ये मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? हात वर करा. अरे काय नटून आले ते. तुम्ही मुलींपेक्षा सुखद दिसताय यार आज. म्हणजे मुलं मुली हा भेद नाही पण तुम्ही सगळे एक वाटत होतात, एक ग्रुप वाटत होतात. आणि अगोदर पालखी, मग डांगी नृत्य आणि आता डायरेक्ट तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन एक वेगळीच लोककला, एक वेगळी संस्कृती तुम्ही या मंचावर मांडलीत. मला खूप बरं वाटतंय की यार तुम्ही आता फक्त महाराष्ट्राच्या मातीत नाही तर आपल्या देशातली माती शोधताय आणि ती या महाराष्ट्राच्या मंचावर आणताय. क्या बात आहे, सुपर. मला लय आवडलं. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही सगळे कमाल नाचलात. थँक्यू सर. थँक्यू. आदित्य सर, मला वाटतं हा राजस्थानी फोक आहे आणि याला कमालीचा बॅलन्स लागतो यार. आणि तो बॅलन्स करणं, तो बॅलन्स प्रॅक्टिस करणं आणि तो एवढ्या स्टेजवर त्या प्रेशर खाली या राऊंडला प्रेझेंट करणं, ह्याला गट्स लागतात आणि ह्याला खरं टॅलेंट लागतं. तर मला तुम्ही प्रचंड आवडलात. आउटस्टँडिंग गाईज, आउटस्टँडिंग. थँक्यू सर. फुलवाताई, मला तुमचा डान्स यावेळी जे तुम्ही मागच्या वेळेचे 2 डान्स केले त्याच्या मानाने एक स्टेप वरचा वाटला. थँक्यू सर. मला फक्त एकच विचारायचं तुम्हाला. आपले आतापर्यंत तुमच्या 2 राऊंड झाल्या, एक ऑडिशन, एक रजत मंचाची राऊंड. रजत मंचाला दोघं कोणतरी मिसिंग होते का? ऍक्च्युली मॅम ज्यावेळेला लास्ट परफॉर्मन्स झाला होता आमचा त्यावेळेला आपल्या ग्रुपपैकीच एका मुलीचं एकमेकांसोबत एंगेजमेंट होती त्यांची आणि त्यांचं आता पुढील काही दिवसामध्ये लग्न सुद्धा आहे. त्यामुळे त्या कारणामुळे त्यांना त्यावेळेला परफॉर्म करता नव्हतं आलं. पण आता ते इथे आहे. कुठं आहे? विकट. मला सांगा काय लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज काय म्हणजे? लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. कुणी केलं कोणाला प्रपोज? नेस केलं मला. तू केलं प्रपोज? ए मारो काय. तो मटका डोक्यात घालेल ना ती तुझ्या. तू तिला प्रपोज केलंस का? नाही. मग एवढा मोठा मंच आहे येड्या, तिने केलं तर तुला प्रपोज करावं लागेल की नाही? हो. आणि म्हणजे काय महाराष्ट्रासमोर लय कमी लोकांचं भाग्य असतं यार महाराष्ट्रासमोर लग्न व्हावं. मग कर आमच्या सगळ्यांसमोर तिला एक छानसं प्रपोज. हो. पण सर प्रॉब्लेम आहे आता. काय ते प्रपोज म्हणजे रिंग पाहिजे आपल्याला. रिंग कुठे आहे? एक माझ्याकडे सोल्युशन आहे. मी हेल्प करू का त्यांना? प्लीज प्लीज वैभव. हे पण चालतं. आता एक तुला छानसा रोमॅन्टिक डायलॉग सांगतो. तिला म्हणायचं ही रिंग म्हणूनच वापरायची आणि म्हणायचं आजपासून घराची चाबी आहे सपोज आपल्या. आजपासून माझं घर तुझं झालं. क्या बात आहे. क्या बात आहे यार. पण खूपच असं लाईट्स खूप आहे जरा फील. अरे माहोल. येस. माहोल करू. माहौल बनाएंगे ना भाई. ये देख. हो. ठीक आहे आता करणार तिला प्रपोज. कारण नक्की कोणी प्रपोज केला मला कळलंच नाही. तर आता आयडियल असं कर तू तिला प्रपोज कर. कारण मगाशी ती म्हणली मी कुठे प्रपोज सांगतो. रेडी? चला आम्ही आता लांब होतो. क्या बात है यार. इमानी, आजपासून माझं घर आहे तुझं झालंय. क्या बात है. क्या बात आहे. लग्न काही दिवसांनी आता त्या वरातीत आपल्याला नाचता येईल का माहित नाही. पण आता एंगेजमेंटची वरात जर असेल, म्युझिक. एनर्जीचा व्हॉल्कॅनो.
तुमचा डान्स तर आवडलाच, पण आम्हाला या दोघांचाही डान्स आवडला आणि आता मला वाटतं आम्ही एकही सेकंद अजून घेणार नाही. आम्ही करतोय वोट. आहे आता स्पर्धा जसजशी पुढे सरकतीये तस तसं प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे. पण कसोटीच्या क्षणी माघार घेतील तर ते नागपूरकर कसले. आणि त्याच मातीतल्या एका भन्नाट डान्सरचं आता इथे आगमन होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिहीर कारंडेचं. दिलासे आसवांचा पुरा माथ्यावर या नशिबाच्या रेषा कसे जावे परतूनी या विस्कटल्या दिशा राहुनी या गेला आता गाव माझा दूर दूर आतून काही जिव्हारी हा घाव अनोळखी वाटे मला आज माझे नाव खाक झाली स्वप्न सारी उरला हा धूर मिहीर फुलवाताई. मला तुझा परफॉर्मन्स आवडला, पण मला काही काही गोष्टी थोड्याशा खटकल्या तुझ्या परफॉर्मन्स मधल्या. मागच्या वेळी पण मी तुला हेच सांगितलं होतं, तू एक हँडस्टँड केलास किंवा तू ज्या काही मुवमेंट्स करतोस तेव्हा जेव्हा आपण कंटेम्पररी म्हणतो ना मिहीर, तेव्हा तुला तुझी बॉडी लँग्वेज, तुझा फिनेस खूप छान ठेवायला लागतो. तुला टोच पॉइंट करायलाच लागतात. सी कंटेम्पररी अशाही मुवमेंट्स आहेत की जिकडे पाय फ्लेक्स करतो आपण, पण तुझ्या तशा फ्लेक्स केलेल्या पण मुवमेंट नव्हत्या. निदर पॉइंट, तुझे मध्येच राहत होते पाय. त्यामुळे मला लक्षात आलं की हा मिहीरला अजून पॉइंट करायला पाहिजे पाय, किंवा तुम्हाला तुझा पाय टोच पॉइंट करून दाखव बघू. अजून पॉइंट कर अजून. हा, मग ह्याची तुला खूप प्रॅक्टिस करायला लागणार, कारण इतका जो तू असा पॉइंट, पेन्सिल कशी आपण शार्प टोक काढतो तसं टोकदार टोच दिसले पाहिजेत वेन यू डू कंटेम्पररी. हे तुझं थ्रू आउट द परफॉर्मन्स मला खटकलं. एक फक्त कार्टव्हील तू अशी जी मारलीस ना शेवटी, त्याला तू छान टोच खेचलेस. अदरवाईज सगळीकडे तुझे पाय मला खूप फ्लेक्स आणि थोडे लूज वाटले. तर यावेळी मला थोड्या अपेक्षा तुझ्याकडनं जास्त होत्या मिहीर. पण एनिवे, ऑल द बेस्ट. आणि अजून छान छान परफॉर्मन्स अशीच प्रॅक्टिस कर. आणि जर तू कंटेम्पररी करणार असल्यास तर तुला जिम्नॅस्टिक्सवर खूप भर द्यायला लागणार. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. प्रार्थना, आय नो यार, माझ्यापेक्षाही गोड माणसं आहेत या स्टेजवर. काय करू. आय नो, म्हणूनच मी येते थांब स्टेजवर. यू आर बेस्ट मिहीर, यू आर बेस्ट. खूप सुंदर नाचलास, खूप. मला असं बघून असं होत होतं की हा काय करतोय, म्हणजे कुठलं काय हाडं नाही आहेत का तुला अंगाला. हा, खूप गोड रे. आणि नागपूरचा आहे वैभव. हा हो, तू पण त्याला एक किस केलंच पाहिजेस मला वाटतं. लोकांना माहित नसेल पण आपला लाडका वैभव तत्ववादी हा नागपूरचा आहे. खूप सुंदर नाचला. आणि मला एक आवर्जून सांगायचं की 11 वर्षाचा आहे हा, आणि त्याची मॅच्युरिटी ज्या पद्धतीने स्टेजवर उभा आहे आणि 3 दिग्गज लोकांनी जे सजेशन दिलं ते त्याला कळतंय हे आपल्याला जाणवतं. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगता तेव्हा कळतं ना की त्याला कळतंय का नाही कळतंय. आणि बीटचा जो सेन्स आहे फॅब्युलस आहे. म्हणजे तो शेवटपर्यंत तो प्रत्येक बीटवर तू होतास.
आणि यातलं 1% जरी मला या जन्मात जमलं ना तरी म्हणजे मी खूप मस्त डान्स करेल असं मला वाटतं. एकदा खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मिहीरसाठी. वैभव आणि प्रार्थनासाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. वा मिहीर, म्हणजे तू वैभव दादा आणि प्रार्थना ताईलाही प्रेमात पाडलंस. अख्खा महाराष्ट्र तुझ्या प्रेमात आहे. त्यामुळे तू आता काही घाबरू नकोस. हा, मस्त एकदम छान हस, एकदा कसा हसतोस तसा. आणि असं हसून आपण तुझे रिझल्ट ऐकूया. ओके जजेस. मिहीर, आम्ही तुला थोडा वेळ थांबायला सांगतोय बिफोर वी अनाऊन्स द रिझल्ट, कारण खूप सॉलिड परफॉर्मन्सेस येत आहेत, खूप छान छान मुलं. आम्हाला अजून थोडे काही परफॉर्मन्सेस बघायचे आहेत, तर तू थोडी वाट बघशील. मी तुला एक थोड्या वेळाने रिझल्ट सांगतो. थँक्यू जजेस. थँक्यू. तू मागे थांब.